आज आपण अष्टावक्र गीतेमधील एक श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत. यदि देहं पृथक् कृत्वा चिति विश्राम्य तिष्ठसि अधो नैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसि. याचा अर्थ असा है कि अगर तुम अपने आप को शरीर से अलग मानकर केवल चेतना में स्थिर हो जाओ तो तुम अभी इसी क्षण सुखी, शांत और मुक्त हो सकते हो. इसका मतलब है मुक्ति पाने के लिए कुछ करना नहीं है, बस अपनी असली पहचान जाननी है. मराठीमध्ये असा अर्थ होईल की आपण आपल्या शरीरालाच आपण आपलं मानलेलं आहे, पण आपण आपलं शरीर म्हणजे आपण नाही आहे. चेतना म्हणजे आपण आहोत. हे जोपर्यंत आपल्याला फरक कळणार नाही, मी आणि माझी चेतना याच्यातला जोपर्यंत फरक कळणार नाही तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये सुख शांती मिळू शकत नाही. जे काही दुःख आहे, जे काही चिंता आहे, जे काही विचार आहे ते हे आपल्या शरीराचे आहेत. आपल्या चेतनेचा याच्याशी काहीही संबंध नाही. दुर्दैवाने आपण आपल्या शरीराच्या सगळ्या गोष्टी आपले दुःख मानल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशांती निर्माण झालेली आहे. नको त्या गोष्टी आपण त्यामध्ये घेतलेल्या आहेत. जसे की आपल्या मुलांचे शिक्षण, आपली आईवडिलांचे त्यामध्ये दुखणे, या सगळ्या गोष्टी, त्यानंतर भविष्याची चिंता, आपल्या स्वतःच्या भविष्याची चिंता, भविष्यातील होणाऱ्या रोगांची चिंता, तसेच भूतकाळामध्ये काही ज्या दुःखदायक घटना ज्या आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या आहेत त्यामुळे होणारा जो त्रास आहे हा पण आपण आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराच्या बाबतीमधील आहेत, त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. हे जोपर्यंत आपल्याला फरक कळणार नाही तोपर्यंत आपण या जीवनामध्ये कधीही आनंदी जीवन जगू शकत नाही. आपण वर्तमानामध्ये जीवन जगलं पाहिजे. आज सकाळपासून आपण रात्री 12 वाजेपर्यंत कशा पद्धतीनं एक एक घटनांचं बारीक विश्लेषण करून त्यामध्ये आपण आपला जो रोल आहे तो किती छान पद्धतीने इन्व्हॉल्व करता आला असता, कसा केला आणि उद्या कसा करणार आहोत या संदर्भाने आपण विचार जर केला तर या जीवनामध्ये खूप आनंद आहे, खूप प्रसन्नता आहे. पण दुर्दैवाने आपण आपल्या शरीराच्या दुखण्याविषयी चिंतित आहोत. मुलं कुठंतरी आपण शिकायला ठेवलेली आहेत, ते तिथे काय करत असतील त्यामुळे चिंताग्रस्त आहोत. त्यानंतर उद्या काय होईल, कोण आपल्याला काही बोलेल का, काही नवीन काही जबाबदारी पडेल का, या सर्व चिंतेमध्ये आपण आजचं वर्तमान त्या ठिकाणी जगणं राहून जात आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की आपण या क्षणास जगावे. हा क्षण किती सुंदर आहे हे पाहावे. देवाने आपल्याला, परमात्म्याने आपल्याला किंवा निसर्गाने आपल्याला जो आत्ताचा क्षण दिलेला आहे तो आपण कशा पद्धतीने अधिक अजून चांगल्या पद्धतीने जगता येईल का याचा आपण विचार केला पाहिजे. जर आपण न घडणाऱ्या कल्पनांच्या किंवा भविष्यातल्या किंवा इतर गोष्टीच्या कल्पनातीत घडणाऱ्या घटनेबद्दल आपण जर विचार करत राहू तर आपल्याला आपलं जीवन हे एक अवजडसं ओझं आणि इथे सगळी नकारात्मकता या ठिकाणीच दडलेली आहे. तर ही नकारात्मकता दूर करावयाची असल्यास आपल्याला माझं शरीर आणि माझ्या शरीरानं निर्माण केलेली नाती आणि मी हा वेगळा आहे याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत यातून सुटका नाही. हे कष्ट मला होत नाही, हे माझ्या शरीराला कष्ट होत आहे. हे रोग जे आहेत हे माझ्या शरीराचे रोग आहेत, माझे नाहीत. माझा याच्याशी काही संबंध नाही. हे जोपर्यंत आपल्याला जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण यातून मुक्त होऊ शकत नाहीत. यासाठी आपल्याला ध्यान हा एकमेव त्यावर मार्ग आहे. धन्यवाद.